उरण शहरामध्ये भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीचे आयोजन सोमवारी उरण तालुका भाजपच्या वतीने करण्यात आले होते। भारत देशाच्या सीमांवर आपल्या जवानांनी दाखवलेल्या पराक्रमाचा, त्यागाचा आणि शौर्याचा सन्मान आणि समर्थन दर्शवण्यासाठी आपली देशभक्ती दर्शवत अनेक नागरिक या तिरंगा रॅलीमध्ये सामील झाले होते। भारत माता की जयच्या घोषणा देत सहभागींनी भारतीय सैन्य दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पेन्शन पार्क येथून शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली। काश्मीर पहलगाममधील निष्पाप पर्यटकांवर पाकिस्तानमधील आतंकवाद्यांनी जीवघेणा हल्ला केला। पाकिस्तानने त्या आतंकवाद्यांना न पकडता त्यांना मदत केली, त्यामुळे भारताने प्रतिकार केला। त्यानंतर पाकिस्तानवर केलेला हल्ला हा अतिशय योग्य होता, असा नागरिकांनी यावेळी आपला विचार व्यक्त केला। या रॅलीत आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, भाजप नेते रविशेठ भोईर, सीमा घरत, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, शहराध्यक्ष कौशिक शहा, माजी नगराध्यक्षा सौ सायली म्हात्रे, युवा नेते समीर मडवी, विजय भोईर, महेश कडू, पंडित घरत, मेघनाथ तांडेल, रमाकांत पाटील, हरेश भोईर, रविशेठ वाजेकर, रमेश म्हात्रे, जितेंद्र घरत, सुशांत पाटील, देवेंद्र पाटील, दिनेश तांडेल, बाराराम पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी माजी सरपंच, उपसरपंच, माजी सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या माध्यमातून उरण पोलिसांनी संपूर्ण सुरक्षा पुरवत वाहतुकीचे योग्य ते नियोजन केले होते।